प्रहार संघटनेकडून अमरावती लोकसभेसाठी उमेदवार देण्याचं बच्चू कडू यांनी काल घोषित केलं। बच्चू कडू यांनी आपली भूमिका जाहीर करताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना 26 तारखेला चर्चेसाठी मुंबईला बोलावलंय। त्यामुळे आता अमरावती लोकसभेच्या निवडणुकीत बच्चू कडू काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। प्रहारच्या कार्यकर्त्यांना नेमकं कोणी धमकावलं आणि त्यांना कोणाची भीती आहे याबाबत कार्यकर्त्यांशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी। पाहूयात। सोबत प्रहारचे अनेक कार्यकर्ते आहे। मला सांगा, बच्चू कडूंनी काल सांगितलं आम्ही उमेदवार देणार, परंतु कार्यकर्त्यांच्या भावना आहे, कार्यकर्त्यांना धमकवत आहे, नेमकं काय झालं प्रकरण? कार्यकर्त्यांच्या भावना अशा की कार्यकर्त्यांनीच भावना सांगितलं। आज अमरावती जिल्ह्याचा जर मतदारसंघाचा जर विकास केला पाहला, मतदारसंघाचा अमरावती याचा लोकसभेचा, तर या लोकसभा मतदारसंघात एकमेव प्रहारचे 2 आमदार आहे आणि बाकी कोणत्याही पक्षाचे 2 आमदार नाही आहे। प्रहारचे 2 आमदार आहे म्हणून कार्यकर्त्यांची एकच मागणी आहे आणि तेही कसे आहे, एक सिंह आणि एक वाघ। आणि ते काय धमकावते, काय झालं, इथला खासदार हमेशा चिल्लर गोष्टी करते आणि लोकसभेमध्ये एक संत्र्याचा, कापसाचा, शेतकऱ्याचा एकही मुद्दा घेतला नाही। म्हणून आमची भाऊकडे सतत मागणी होती का आपले 2 आमदार असल्यामुळे आपणच ही निवडणूक लढवली पाहिजे। नवनीत राणांना शेतकऱ्याच्या प्रश्नावर कोणतेही लोकसभा भवनात जाऊन प्रश्न मांडताना आम्हाला कधी दिसल्या नाही, परंतु त्यांना बेलपत्री व्हायला, हनुमान चालीसा व्हायला याला वेळ मिळाला, पण शेतकऱ्याच्या खास प्रश्नाला म्हणजे त्यांनी कधी हात घातला नाही। ज्याप्रमाणे बच्चूभाऊ बोलतो विधानसभेमध्ये शेतकऱ्याच्या प्रश्नाबद्दल, असा नवनीत राणाने कोणत्याही दिवशी एकही प्रश्न मांडताना दिसल्या नाही आणि नेहमी कोणा ना कोणाच्या बद्दल चीड व्यक्त करण्याजोगते बोलत राहता आणि शेतकऱ्याचा कोणताही प्रश्न मांडत नाही। त्यानंतर आम्ही सर्व कार्यकर्त्यांना असे ठरवले का आपले इथं भाऊचे 2 आमदार आहे आणि आपले भाऊचं तळामळातल्या शेतकऱ्यापर्यंत, तळागळातल्या माणसापर्यंत काम आहे, तर आपलाच इथं खासदार का नसावा। कॅमेरामॅन अमोल देशमुखसह प्रणय निर्माण, एबीपी माझा, अमरावती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।